पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती। तर आज आम्ही जातोय उगवाई देवी देवस्थानाला, जे आहे दाजीपूर येथे। आणि मी तिथे जाऊन आलेली आहे। गेल्या वर्षी मी वनभोजनासाठी तिकडे गेलेली होती। आम्ही पहिले फोंड्याला राहायचो। शुभम पहिल्यांदा जातोय। आम्ही पहिले फोंड्याला राहायचो, तर तिकडचे सगळे मंडळी आम्ही वनभोजनासाठी तिकडे गेलेलो होतो। तर यावेळी म्हटलं शुभमला आपण घेऊन जाऊया, देवदर्शन करून येऊया। बऱ्याच म्हणजे थोडं पीसफुल पण वाटतं, त्यामुळे जाऊया आपण। आणि थंडी पण आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर निघूया। मग आता आपण निघूया। आपण आज जाणार आहोत बाईकने। फोंड्याचा रस्ता भरपूर खराब आहे, ते पण बघू आता, काय ऑप्शन नाहीये। तर आता आम्ही निघालेलो आहोत जायला। मस्त बाहेर थंड वातावरण आहे। गणपती बाप्पा मोरया। काय मागवलंस तू? कटवडा, मिसळ पाव आणि कांदा भजी। कांदा नाही, बटाटा भजी आहे। बटाटा भजी, चहा, 2 चहा। फेमस हॉटेल आहे। मी किती लहान होती, 5वीत मी ते असताना आलेली होती, तेव्हापासून त्याच्या आधीपासूनच हे दुकान आहे। आणि हे आजी आजोबा इथे तेव्हापासून हे दुकान चालवते। अरे पण इथे मस्त सगळं मिळतं, एकदम फ्रेश आणि गरमागरम। पावसाळ्यात भरपूर गर्दी आता, धबधबा चालू झाल्यावर। भजी आहे, भजी। हो, अजून भजी यायची बाकी आहे। टेस्ट कशी आहे? एक नंबर, मस्त। आता आमचा भरपेट नाश्ता करून झालेला आहे। आता आम्ही निघालोय पुढे दाजीपूरला जाण्यासाठी। आणि रस्त्याला भरपूर धूळ आहे, रस्त्याचं भरपूर काम चालू आहे, त्यामुळे वरती जाईपर्यंत वाट लागणार आहे पूर्ण। घाटाच्या पायथ्याशी आहोत आणि आपल्याला हा पूर्ण घाट चढून वरती जायचं आहे। हा समोर दिसतोय तो फोंडा घाट आहे। सह्याद्री पर्वत रांगा आहेत सगळ्या, दाखव त्यांना। हे बघा किती खड्डे आहेत सगळीकडे, जिकडे तिकडे माती बिती काढून ठेवली आहे। हे बघा, आणि भरपूर असे सगळीकडे ना हे सगळे हे बघा, लोक आपला रस्ता सोडून दुसरीकडे येतात आणि नंतर बोलतात दुसऱ्याला धूळ देतात, आणि धूळ पण भरपूर आहे। हे बघा, ऍक्च्युली आता पूर्ण ऑफ रोडिंगचा फिलिंग येत आहे आणि पूर्ण पॅक केलंय। शुभम आलेला होता ना 2-3 दिवसापूर्वी, त्याच्यामुळे त्याला माहित होतं की इथे रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे आम्ही आधीच पूर्ण पॅक केलंय। तर त्याला छोटे हेल्मेट वगैरे घातलेले आहे। व्ह्यू बघा। आता आपण दाजीपूरला आलेलो आहे आणि हा आहे दाजीपूरचा तलाव। समुद्रासारख्या लाटा येत आहेत। किती मस्त क्रिस्टल क्लिअर पाणी आहे। वाव, असं वाटतंय समुद्रावरच आलोय। लाटा एक नंबर। उन्हाळ्यात ते तलाव पूर्ण सुकतं, म्हणजे पुढेपर्यंत पाणी असतं, एकदम लांब पर्यंत। म्हणजे आम्ही गाडी वगैरे घेऊन जाऊ शकतो, एवढं मग जायला भेटतं आतमध्ये। आता पाणी भरपूर आहे। चला मग आता जाऊया। कुठला महिना? जास्त नाही, इथून वरती चढत जाऊचा? नाही, आपली बाईक जाणार तिथे। रस्ता माहिती आहे ना तुका? हो, चल चला म्हणे की आता पुढे। तर अशा पद्धतीने आपण रस्ता
चुकून पुढे आलेलो आहोत आणि आता आपण पुन्हा रिटर्न जातोय. मध्ये आता विचारायला कोणच नव्हतं, कारण घाटामध्ये गाड्या काय थांबत नाहीत. तर आता आम्ही एका ठिकाणी आलेलो तर तिथे तिथे विचारलं आम्ही. कसं झालेलं माहित आहे, मी ज्या वेळेला आलेली तेव्हा तिथे कच्चा रोड होता. आता तिथे डांबरीकरणाचा रस्ता केलाय आणि रोड पण नव्हता जो मी आलेली तेव्हा होता. मग आता काय करणार, आणि चुकल्याशिवाय आपण चांगल्या ठिकाणी पोहोचणार कसे. इथून रोड होता तो आणि इथून आम्ही सरळ पुढे गेलेलो बराच किलोमीटर. आणि इथून आता हे पूर्ण मातीचा रस्ता होता रे. आता पूर्ण बघ रस्ता केलाय इथे डांबरीकरण. तर इथे काही लोक जात आहेत. झाला पोहोचलो. उगाच आपण खूप जास्त पुढे गेलेलो. तर आज मंगळवार असल्यामुळे लोकांची गर्दी पण आहे. इथे लोक वनभोजनासाठी आलेले आहेत. तिथे गाड्या आणि आपण आता जाणार आहोत वरती देवदर्शनासाठी. ते शुभमने गाडी पार्क करून आलेलं आहे. मला आलंय तिथून येईपर्यंत. ही गाडी आपली लगेच लवकर पार्क झाली इथे ना जवळ वरतीच. तेव्हा इथे लोक सगळी वनभोजनसाठी आलेत. गावाची पण जायचं. आजी माकडा कल्लो. प्रवीण पाटील वरती जाऊ भेटतात तिकडे. अच्छा हे तुटलंय ना, वरनं भारी दिसलं असतं ना व्ह्यू. पत्रा दिसलेला आहे. तिथपर्यंत जाऊ शकतो. कुछ रिस्क नको आपल्या. तुझा काय तर धडपडत असा. हे आहे मंदिर आणि बाजूला मस्त हिरवागार परिसर आहे आणि हे एकदम वरती डोंगराच्या टोकावरती आहे, त्याच्यामुळे वरनं व्ह्यू तर एकदम भारी दिसतोय. खाली दिसते ते सगळं फोंडाघाट आहे. लिओसाठी काय घेतलं हो? लिओसाठी
हे काय लाडू घेतलेत त्याला, बाकी तर तो काय खाऊ लिओला शकत चुरमुल्याचे लाडू भरपूर आवडतात, नाही. हा. त्याच्यामुळे आम्ही कुठे असं गेलो की चुरमुल्याचे लाडू आठवणीने घेऊन येतो. नाही तर कधी जायला नको. हम्म. आता आमचं उगवाई देवीचं दर्शन झालेलं आहे, तर आता आम्हाला पूर्ण घाट परत उतरून जावं लागणार. इथून पण आम्ही मगाशी जो तलाव बघितलेला ना तो इथून पण दिसतोय. दिसतोय, मी दाखवते. हा बघा केवढीशी गॅप आहे, याच्यातनं पण दिसतंय. वरना खूप छान व्ह्यू आहे, तो आम्ही रेकॉर्ड केलाय मस्तपैकी, तुम्हालाही बघायला मिळेल. पूर्ण फोंडा गाव तिथून दिसतं वरना. चला मग आता आम्ही चाललोय घरी.